अनुषंगाने त्यांना तपास करणे, त्यांचं कुठं कनेक्शन आहे का हे तपास करणे, त्या अनुषंगाने त्यांना पोलीस कोठडीची आवश्यकता आहे असा त्यांचा युक्तिवाद होता. परंतु बेसिकली आमच्या पक्षकारात असं म्हणणं होतं की या प्रकरणाशी त्यांचा कुठलाही संबंध नाही आहे. त्यांची या प्रकरणात अटक केलेली जी आहे ती बेकायदेशीर आहे. 14 तारखेचा पूर्वीचा जर पूर्ण एकंदर आमच्या पक्षकाराचं असं म्हणणं होतं की 14 तारखेच्या पूर्वीचा जर एकंदर सिनेरिओ पाहिला, त्या प्रकरणातले जे काही आरोपी अटक करून कोर्टासमोर हजर केले त्यांच्या तपासामध्ये त्यांचा रोल कुठेही दिसून येत नाही. त्याच्यामुळे या प्रकरणामध्ये अटक करण्यात आलेली फक्त मीडिया प्रेशरखाली अटक करण्यात आलेली आहे. त्यांची अटक बेकायदेशीर आहे. त्याच्यामुळे त्यांना न्यायालयीन कोठडी देण्यात येईल असा एकंदरीत स्टँड होता. ओके, पण या प्रकरणात आयोनची बाजू ही होती की CDR सगळ्यात महत्त्वाचे आहेत, कारण फोन कॉल झालेत आणि त्याच्यावरून खंडणीचं कॉन्व्हर्सेशन्स आहेत. जर ते सीज केले असतील तर 9 तारखेला ज्या दिवशी मर्डर झाला त्या दिवशी दुपारी 3 ते 6 या दरम्यान तुमच्या क्लायंटने म्हणजेच आता आरोपी जे वाल्मिकी त्यामध्ये फोन झाले. म्हणणं चुकीचे असं काही आयोगाने कोर्टासमोर सांगितलं नाही. आपल्या टायमिंगनुसार किंवा याच वेळेला त्याचे फोन कॉल झाले असा कुठलाही युक्तिवाद न्यायालयासमोर झालेला नाही. CDRच्या अनुषंगानं त्यांना तपास करायचा आहे. कॉल झाले किंवा कसे त्याची त्यांना तपासणी करायची आहे. त्याच्यासाठी त्यांना कोठडीची आवश्यकता आहे असा विषय कोर्टासमोर. दुसरा एक महत्त्वाचा सगळ्यामध्ये बेहिशेबी मालमत्ता किंवा संपत्ती यांचं जे देशाबाहेर असू शकते किंवा कोणाच्या वेगळ्याच नावावर ट्रान्सफर केली का अशा प्रकारे सगळ्यामध्ये मला आठवते कालही या सगळ्या प्रकरणात युक्तिवाद झाला होता. आजही त्याचे काही महत्त्वाचे उल्लेख झाले. तर या सगळ्या गोष्टी असताना मग तुम्ही नक्की 7 दिवसांच्या याला कस्टडीला कशा पद्धतीने विरोध केला? बेसिकली कस्टडीचीच आवश्यकता नव्हती हा स्टँड होता आमचा त्यांच्यासोबत. मुळामध्ये ही 7 दिवसाची कस्टडी जी दिलेली आहे त्याची आवश्यकताच नाही, कारण ऑलरेडी आम्ही 15 दिवस त्याच तपासी अधिकाऱ्याच्या कस्टडीमध्ये होतो ना. पुन्हा जरी वेगळा असेल तर तुम्ही त्याचा तपास करू शकत होतात ना. हा स्टँड होता आमचा. पण तुम्ही म्हणजे कालही मी डिफेन्स या सगळ्यातला पाहिला की तुमचं म्हणणं आहे वारंवार तेच ग्राउंड्स दिले जातात कस्टडी घेण्यासाठी. पण मग यातला जो मालमत्तेच्या संदर्भातला विषय असेल किंवा CDRचा विषय असेल हा तर याच्या आधीपेक्षा वेगळ्या गोष्टी कन्सिडर केल्या जातील, कारण त्याच्यावर तो खटला उभा राहू शकतो कदाचित. सांगता येत नाही. मालमत्तेच्या संदर्भातला जो विषय आहे, मालमत्ता कुणाची आहे कुठं आहे हे एका क्लिकवर रजिस्ट्री ऑफिसवर तुम्हाला भेटू शकतो. त्याला आरोपीची आवश्यकता नाही. तुम्ही सेतू सुविधेवर जा, सुविधेवर जा, तुमचा 7/12 कळतो, तुमची शेड्यूल कळतात. त्याच्यामुळे त्यासाठी वेगळ्या कुठल्या गोष्टीची आवश्यकता नाही. देशात भारतामधली प्रत्येकाची जी प्रॉपर्टी आहे ते एका क्लिकवर सगळ्याला समजू शकते. न्यायाधीशांनी काही प्रश्न उपस्थित केले होते? कुठलाही प्रश्न न्यायाधीशांनी उपस्थित केलेला नाही आपल्याला. आणखी या सगळ्यामध्ये महत्त्वाचं असं आहे की संपत्तीचा हा मुद्दा आता क्लिअर झाला तुम्ही सांगितलं, पण एक आणखी आरोपी सापडायचा आहे किंवा यांचे समोरासमोर बसून होणारे इंट्रोगेशन असतील त्यातल्या तपासातले ते असतील आणि एका स्पेसिफिक म्हणजे समजा आपण असं म्हणू की 11 तारखेची जी FIR खंडणीची ज्यात तुमच्या क्लायंटचं नाव आहे तिचा 9 तारखेची असलेल्या लिंक या जे इंटरलिंक करायचं आहे त्याला बफरिंग टाईम लागतो आणि म्हणून ती कस्टडी गरजेची होती असं म्हटलं. नाही, असं कुठलाही त्यांचा संदर्भ नाही किंवा तसा त्यांनी युक्तिवादही केलेला नाही. मुळामध्ये हा गुन्हा वेगळा आहे, हा गुन्हा वेगळा आहे. बेसिकली जे आमच्या पक्षकाराचं म्हणणं आहे न्यायालयासमोर त्याची जी भूमिका आहे की 638 हा जो गुन्हा आहे खंडणीचा तो डिफरंट आहे आणि 637 2024 हा जो गुन्हा आहे तो अपहरण आणि गुन्हाचा हा टोटली डिफरंट आहे. त्याचा आणि ह्याचा इंटरलिंक कुठंच कनेक्शन नाही आहे किंवा तसं तपासात कुठं आलेलं नाही असं आमच्या पक्षकाराचं म्हणणं आहे. ही तुमची बाजू झाली, पण आयोगाला नाही. आयोगाने असं आयोग काय म्हणतील आज बेसिकली ह्यांचं जे म्हणणं आहे न्यायालयासमोर ते बेसिकली तुम्हाला सांगतो. ओके. पण या म्हणजे खुनाचं मूळ हे त्या खंडणीच्या प्रकरणात आहेत अशा पद्धतीने असा कुठला युक्तिवाद सरकार पक्षाकडनं किंवा पोलिसांकडनं झालेला नाही.